मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे। मी सध्या उभा आहे मरीन ड्राइव्ह परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे। सकाळच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक असतील, त्याचबरोबर मॉर्निंग वॉक करण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि याच वेळेला पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे। एकंदरीत आज हवामान खात्याने पुढील 5 दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेट दिलेला आहे। पुढील 5 दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे। तर रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर आणि मराठवाड्यात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी हलके ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कोकण आणि विदर्भ या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार पडणार असल्याचं सांगितलं जाते। त्यामुळे पुढील 5 दिवस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकरी व नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान देखील या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात येत आहे। मात्र आपण मुंबईचं पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। रिमझिम पाऊस सुरू असला तरी अधूनमधून पावसाचा जोर अशाच प्रकारे कायम मोठा वाढताना या ठिकाणी दिसून येत आहेत। पावसाचा जोर अशाच प्रकारे वाढत राहिला तर अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन कमलेश डोगरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।